अलमट्टी धरणाची उंची न वाढवण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांचं मत। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी चौकशी होणार, ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश। महादेव मुंडेंच्या हत्येचे फोटो पाहून मुख्यमंत्री फडणवीस भावुक झाले, कुणालाही पाठीशी घालणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं, ज्ञानेश्वरी मुंडेंची माहिती। पुणे पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांसह चौघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खेवलकर सध्या येरवडा जेलमध्ये आज जामिनासाठी अर्ज करणार। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरांसह 7 जणांची निर्दोष मुक्तता। संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण। खऱ्या अर्थानं गद्दारी कुणी केली, गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावरून अर्जुन खोतकरांची टीका। तर आम्ही ईडीला घाबरून पळालो नाही, खोतकर रडून शिंदेंसोबत गेले, गोरंट्याल यांचा पलटवार। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठी वेगवान वाटचाल सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी आशियाई बँकेनं सहकार्य करण्याचं आवाहन।